जागर खाली बसा आता, खाली बसा खाली। हॅलो, आता ज्यांना ऐकू येईल ना त्यांनी गपचूप ऐका, ज्यांना जागा नाही नसू द्या। आपल्याला काठ्यावर जरी उभा राहायची वेळ आली आणि झाडात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे। मागे यायचं पुढे यायचं, आपण आधी बाणे कोणी करायचे नाही। सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं, जे आपले नियमाने आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं, मी सुद्धा नाही। आपल्याला आता मुंबईकडे जायचं, आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा। वाशीपासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहे। माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे। तो आम्हाला कायद्यानं संविधानाने अधिकार दिलाय। आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय, कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय। माझी मराठा समाजाला विनंती आहे, आपण आतापर्यंत शांताला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागला आहे। एकाही पोरानं कुठेही कोणतीही गडबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही। आपण शांत दिलेला शब्द पाळतो, हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजानं सिद्ध करून दाखवलं। आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, कुठंही गडबड होणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही। या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार। एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली। आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज या शब्दापासून हटत नाही, आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहितीये मीही समाजाचा शब्द मोडून काहीच करत नाही। आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे, हे आपल्याला सगळ्यालाच माहिती। 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे। महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची। तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे। वाहने चालवताना आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। तिसरा मुद्दा, हातावर नका करू, ते काय होतं ते काय शिष्टमंडळ थोडं झालं इमानात, ते हे सोडलेत वाटतं ते पंखी, हे कोणत्या गावात येत। आपला तिसरा मुद्दा आहे, स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं। आता उद्यापासून, आता बनला असताल नसताल बनणार मला नाही माहित, आज तुमच्यावर जबाबदारी वाढली, सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं। मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठक सुरुवात झाली, निरोप आणतात तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची नाही, कोण नाही म्हणलं, कळालं होतं ना, आता कसं काय कळालं म्हणलं? अशी एक बी गाडी नाही, त्या गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक घे म्हणून 10 वाजता, सगळ्या गाड्याला सांगितलं नाही ग्राउंडवर बैठक घे म्हणून। आणि मी सगळ्याला चालता विचारतो राव, प्रत्यक्ष भेट व्हायला तर जेवले का जेवले का,
विचारतो नाही. मी लांबून का म्हणा काळजी घेतो. लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी ती मी बारीक मला उलटून देत मी खाली पडतो. त्याच्यामुळे मी मला भेटणार व्हाय ना तुमच्याकडे. एक दिवस आमचं ठरलं म्हणलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथंच जाऊ आपण. तिथं गेलो तर सगळे पोर झोपलेत. म्हणलं मी आलेलं कळलं ना सगळे उठते ना झोपू द्यायला. आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे. फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला. काल तर इतका एकत्र आला बाबा बाबा डांबरीत नाही दिसली आम्हाला. आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टा दिसना पांढरा मला कुठची. इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितले. ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला. मी 5ला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी. माझ्या माय माऊलीने झोपेतच ओवळ मला. काय मग डोळे झाका लागले. कालची झोप नाही वाघोलीची ती 6:30 सभा संपली पाठवून. इथं 7:15 आलो सकाळी आणि झोपायचं का 48 घंटे झाली झोपत नाही ना. अचानक झोप लागली म्हणून उशीर झाला बरं का. आता आज झोपलो 7:15 वाजता गेलो असंच कोणाच्या घरात नेऊन टाकलं माहित नाही. मला चालू भारी घर होतं राव. मी सकाळी उठल्यावर बघितलं म्हणलं हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला. गादी मी तुमच्या झोपतो नाही गाद्या गोद्यावरच आहे का मी. पण ते मला शरीरच साथ देणार राव. मला अंग दुखत वाता आल्यासारखं होतं पाहिजे. त्याच्यामुळे मला गाऱ्यात झोपून जमाना. आता पहिल्यांदा थोडी उली तिथे ताकद होती तेव्हा गाऱ्यातच झोपत होतो. आता झोपलं वाकूनच जातोय. त्याच्यामुळे खोलीत झोपतो नाही तर मी खोली फिलीत झोपत नाही. हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत. तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं. आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही. परत म्हणायचं काम नको करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचा. मग तो कुणाचा असो आपला असो ना त्या कोणाचा असो. आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही. म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पावसा मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का. आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय. तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काळी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा. मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय. मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय. एका जागेवर शांत बसून राहायचंय. जेवायचं खायचं आणि झोपायचं. मान्य का. सगळ्यांनी हातवर काढून सगळ्या शांततेत
आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला माहिती. आता नुसतं ही म्हणत होतं तरी तुझं ठेवून एखादं माझ्या समाजाने शब्द दिला आणि मला दुसऱ्यांदा मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तर मी शांत दम निघा नाही त्याला. ते म्हणजे आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या लय जणांचं ऐकून घेतलंय आम्ही. नाही तर हे लयच वस्तात दिसते मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं. शांततेची होता एवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो तुला आरक्षण भेटलं का? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं. थांब ना आम्ही काय बोलत होतो इकडे काय कटले ते 7-10 लाख लोक कशा उठले तिथं. आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेच युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या. त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा. गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या 2-4 आहे. पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आहे. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी तुनच आणि आरक्षण मराठ्याला ओबीसी तुनच पाहिजे. एकूण तिकून आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशानं आणि जगानं बघितलं पाहिजे मराठे एक अशी जात आहे ज्या वेळेस लढली त्यावेळेस इतिहास घडवला. आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला. शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय ड्रोन कॅमेरा पाडा पाणी टाका बाकीचे बाहेर आहे. बाकीचे आहे ना बाहेर. बाकीचे बाहेर आहे. झालं का? वा वा. याला म्हणतात मराठीचे पोरं सगळे भीड येते. एका मिनिटात कार्यक्रम संपवतात. गाडीतली गादी पेटली होती. 2 ठिकाणी पाणी ओतलं ओढून काढली. बाकीचे नसते त्याच्यावर बसले की ते इजून गेलं. एकाने एक पाय ठेवला 200 पोरांनी त्याच्यावर पाय ठेवला ते इजून गेला. मराठ्यांपुढे आग सुद्धा झळकले. इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला. आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्याला ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा. गाड्या आता पुढे एका बघा एक घ्या. पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. अरे पण आज जाऊन थांबू नका ना. एका मग एक थांबा ना. मला मग गौरव कोणीच नाही. आपण आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या. आपल्याला एवढ्या वेळेस हे शांततेत आरक्षण आणून द्यायचं. तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे. खूप महासंकट निर्माण होतील एवढे प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे. अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळतील मराठी. ते संकट सुद्धा चालता एकजूट असू द्या.
शब्द मोडू नका. मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय. शब्द मोडू नका, मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला. शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे. साखळी उपोषणवाले साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींचं कीर्तन आहे. महाराज मंडळी पहिल्यांदा वेगळंच भाषण करीत होते कीर्तन, आता सगळं मुंबईच सांगत आहे. ते बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती, या लोणावळा या मावळ प्रांतात तुम्ही समाज प्रबोधन करताय. या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली, याची जाणीव मराठ्यांना. तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज मंडळीला, हे सुद्धा आम्हाला माहिती. आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही, कारण आरक्षण घ्यायचं. तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का ध्यानात, एकदा आरक्षण मिळू द्या, त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार. तुम्ही फक्त माग हटवू नका. या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी उभा राहा. तुम्हाला दिलेल्या त्रासाचे सगळ्यांना माहिती. फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं, म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे. मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा. सगळे हिशोब होणार, पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळाल्या. आजूबाजूला लक्ष असू द्या, पुन्हा एकदा सांगतोय, आजूबाजूला लक्ष असू द्या. स्वयंसेवकपणा, रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा. कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा. 2-3 गाड्या तिथंच थांबत जा. पाठीमागून 10 घंटे लेट आलं तरी चालतंय, सगळे मुंबईकडे जाणार आहे. एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अँब्युलन्सला रस्ता ताबडतोब देत जा, त्याला गाडीत टाकत जा. ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा. कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतलेला डबा त्याला द्या. कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका पाठीतला अर्धा पे आपण मदत करा. एकमेकाशी सावध भूमिका राहा. आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचं चॅलेंज आहे, आपण या ठिकाणावर बसलो, हे ठिकाण आपलं आंदोलन समजा. फक्त हे एवढंच ठिकाण, आपल्या ठिकाणापासून 10 फुटावर किंवा 10 मीटरवर जरी कुठं दगड हाणला, कुठं जाळपोळ झाली, ती उद्योगून तुम्ही तुमचं सरकार बघा, माहिती आम्हाला नाही. आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करायला लागला का पेंटेलच धरून खाली बसायचं, जाग्यावर हलवूनच द्यायचा नाही. आणि आपला असला तरी गाडी दोसन फेकायचा, पोलीस बांधवायचा. सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची, आपली फक्त. बाकीच्यांचा अपघात ठेका नाही घातला, ते बाकीचे कोण आहे ते तिकडे बघ म्हणायचं. आपल्यापासून लांब झालेला आपल्याला त्याचा काही संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करा, नाही त्याला उलट लटका, नाही तर त्याला तिकडे कुठे एका नदीत नेऊन सोडून द्या. मग काय देणं घेणं त्याचं. प्रश्न आमचा आमच्या एरियापुरता आहे. जिथं आमचं आंदोलक बसलेले तेवढाच. मग आमचं आंदोलक गाडी कशी बसलेला आहे, ते गाडीचं पुरतात, त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमचा त्याचा काय संबंध आहे. इतके जागरूक राहा. कुठं काय वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा, पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं व्हायला, तुम्ही बघा. आपली जबाबदारी संपली. आणि आता सगळ्यांनी शांततेत एकामागे गाड्या लावायच्या, शांततेत. आत्ता म्हणजे 1 घंट्यापूर्वी
मी उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला. 2 एक नाही, जुनं नवं गेलं मग घरी पहिल्या तारखेतच. त्याचं मग जुळलंच नाही. आता जुनं आहे ते आलंय. तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत. जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती, मीडियाच्या बांधवाला सुद्धा माहिती, ते सुद्धा आत होते. म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळ आलंय, चर्चा करतो, तो गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेव. टेन्शन आपलं पटलं तर पुढं. आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे, इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे, त्यांनी बीडला दिलं तरी पाहिजे, गेवराला दिलं तरी पाहिजे, त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे, त्यांनी लोणावळ्यात देऊ दे, पनवेल मध्ये देऊ दे, वाशीत देऊ दे, कुठं दे. तुम्हाला पुलावर उभारून देतो तरी पाहिजे. कुठं आहे आमचं, आम्हाला पाहिजे आरक्षण. आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही. मी आता त्यांच्याशी चर्चा करतो. तवर तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून तुम्ही, तवर मी चर्चा करतो. भाकर बी खातो, तुम्ही भाकरी खा. मुंबई जवळ आली, इथून मला दिसते आता ती. आता आपण गेले तर जमाय तिच्यात आपले मायबाप आणखी मागून यायचे. आपल्यालाच पुरत नाही 120-130 किलोमीटर. इतकी उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला, इतके मागून निघाले जात. त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचं हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो. तवर तुम्ही जेवण करा. गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा. आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही. त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणत तू घरी जाय माघारी. एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा. मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही. आणि मला करायचंय काय, अंधारात करून, अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजाडात केलं तरी आरक्षणच पाहिजे. आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही. म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाजच ठेवायचा आहे. आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा. 1-2 घंटे त्यांची चर्चा करतो. वाशी एकदम जवळ आहे, त्यांच्यात आपण जाऊ सगळे. दमक आता पितूर काळजीच व्हायला मला पाय ताठर लागले माहिती. गाड्या लई गारा बेकार रे बाबा तुमच्या तिकडचा. बा भयाने मग टंगड्याच उचला ना रात्री. गारातल्या बेकार माझ्या ताकदच राहिली खरं सांगतो. मग शरीरच मला साथ द्या ना. पाहिलं लई नाही बरोबर. मी डोंगर पळत चढलो असतो, पण आता मला पायच उचलत नाही. सकाळी बुटच पायच जाय ना. तुम्ही कोणाला विचार, इतके पाय सुजत मग ते बुटत पायच बसा. तेवढी ताकद असते, मला अवघड केलं असतो. चला सगळ्यांना जय शिवराय. गाड्या वळून ठेवा, मी चर्चा करतो. तुम्ही त्यावर जेवण निवांत करा, पोटभर खात जा. आरक्षण घ्यायचंय त्याच्याशिवाय माघारी नाही. धन्यवाद. जय शिवराय. काय सोड रे, आता तोंडात गेलं ना, मला सांगायचं काही सोडायचं असलं. सर्वांनी आता आपल्या गाड्या काढून घ्यायच्या. दादांचं येईपर्यंत होतं. आणि एका लाईनीत चलत जा. सगळे एका लाईनीत चलत जा. शांततेत चला. आणि त्या घाटात दमनी गाड्या हाणून पुढे कोणी जाऊ नका. मला चर्चा करून येऊ तर पुढे जाऊ नका. सगळे सोबतच मुंबईकडे निघू. सगळे दमनी गाड्या हाणा एका मागे. आणि रोडने असं लाईनीत लावून ठेवा एका मागे. कोणाची मती असली तर त्याचे हातपाय पडून बाजूला काढायला लावा. मी जेवण करू कर्ज करणार. आता गेल्या का वाढलं होतं राहू दे. पण मला तुम्हाला येऊ सांगा, हे येऊन बसले एवढे नाही ना मुली. जुन्याच आहे ना.
कोणाच्या हवे नाही मला नाही माहित.